अमरावती इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात महिना लोटल्यानंतर देखील IOT बंद आहे। ज्या रुग्णांच्या डोळ्याची ताबडतोब शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे, अशांना पण सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे गरजू व्यक्तींना हतबल राहावं लागत आहे। जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डोळ्याच्या OPD मध्ये रोज 70 ते 80 रुग्ण हे उपचारासाठी येतात। यामध्ये वयोवृद्ध रुग्णांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असतो। रोज सरासरी 20 ते 25 रुग्णांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात होतात, तर महिन्याला जवळपास 600 ते 700 मोतीबिंदू शस्त्रक्रिया होतात। जिल्ह्यात केवळ इरविन या शासकीय रुग्णालयातच डोळ्याच्या शस्त्रक्रिया होत असल्याने येथे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। येथील नेत्र विभागातील कामाची दखल घेत राज्य शासनाच्या वतीनं या विभागाला गौरवण्यात आलं होतं, परंतु 1 महिन्यापासून येथील डोळ्याच्या शस्त्रक्रिया बंद आहेत। IOT परिसरातच 50 खाटांच्या ICU इमारतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। त्यामुळे तेथील धूळ IOT मध्ये येत असल्यानं या शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या आहेत। त्यामुळे येथील IOPD सुरू करण्याची मागणी परत एकदा जोर धरत आहे।